ईशान्य भारताचं प्रवेशद्वार असलेल्या आसाममध्ये भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा आपला झेंडा फडकवताना दिसते. पण तुम्हाला माहितीये का, राजकीय इतिहासात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणं अजिबात सोपं नसतं. पण आसामच्या जनतेनं पुन्हा एकदा भाजपवरच एवढा मोठा विश्वास का दाखवला? हा विजय फक्त रस्ते आणि पुलांच्या विकासाचा नाही, तर या ऐतिहासिक विजयामागे एक अत्यंत ज्वलंत मुद्दा दडलेला आहे. तो मुद्दा म्हणजे आसामच्या अस्तित्वाला लागलेली कीड, बांगलादेशी घुसखोरी. अनेक दशकांपासून आसामला पोखरून काढणारा हा प्रश्न भाजप सत्तेत राहिली तरच कायमचा संपणार, याच ठाम विश्वासावर आसामच्या जनतेनं ही विजयाची हॅट्रिक साधून दिली आहे. पण भाजपनं जनतेचा हा विश्वास नेमका कसा कमावलाय पाहूयात. आसाम आणि बांगलादेशची सीमा एकमेकांना जोडलेली आहे. फाळणीपासून ते 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामापर्यंत आणि त्यानंतरही लाखो बेकायदेशीर घुसखोर आसाममध्ये आले. याचा थेट परिणाम काय झाला? आसामची डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्येचं गणित बिघडलं. स्थानिक आसामी लोकांची संस्कृती, त्यांच्या जमिनी आणि त्यांच्या रोजगारावर मोठं संकट उभं राहिलं. हा फक्त राजकीय मुद्दा नव्हता, तर स्थानिक जनतेच्या अस्तित्वाची लढाई होती. अनेक सरकारं आली आणि गेली, पण हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चाललेला. मग आता प्रश्न असा पडतो की जनतेला भाजपवरच इतका विश्वास का आहे? याचं मुख्य कारण म्हणजे भाजप सरकारनं आणि विशेषतः मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी या मुद्द्यावर घेतलेली कठोर आणि आक्रमक भूमिका. भाजपने सत्तेत आल्यावर बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी बुलडोझर कारवाईसारखी ठोस पावले उचलली, सीमेवरील सुरक्षा कडक केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत, हा स्पष्ट संदेश त्यांनी जनतेला दिला. एनआरसी आणि सीएए सारख्या कायद्यांवरून देशभरात कितीही वाद झाला असला तरी आसामच्या जनतेला वाटतं की आपल्या राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हेच सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. आता सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देण्यामागचा जनतेचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे. आसामी लोकांना खात्री वाटत आहे की आता भाजपच्या या तिसऱ्या टर्म मध्ये घुसखोरांचा विषय मुळासकट उकडून फेकला जाईल. जे काम गेल्या अनेक दशकात होऊ शकलं नाही ते आता पूर्णत्वास जाईल. हा विजय म्हणजे नुसता राजकीय विजय नसून तो आसामच्या अस्मितेच्या आणि सुरक्षेच्या रक्षणासाठी जनतेला दिलेला कौल आहे. आसामच्या या निकालाने संपूर्ण देशाला एक मोठा संदेश दिला आहे की राष्ट्रीय सुरक्षा आणि घुसखोरी यांसारख्या मुद्द्यांवर जनता तडजोड करायला तयार नाही. तुम्हाला काय वाटतं? भाजपच्या या विजयामुळे देशातील घुसखोरीचा प्रश्न कायमचा सुटेल का? तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.